नमस्कार. सत्याचा लढा या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सर्वांनी जसं पाहता आपण आज चाकणमधील शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण या ठिकाणी शिक्षक सेवक माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था आहे. या पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत. या पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये आज या पतसंस्थेच्या अध्यक्षा अंजली शेरकर मॅडम आणि या पतसंस्थेचे व्यवस्थापक बापू परदेशी हेही आपणा समवेत आहेत. आपण या आर्थिक वर्षातील त्यांच्या कामकाजाचा आढावा आपण घेऊया. नमस्कार. शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण पतसंस्थेचे अध्यक्ष या वतीने मी बोलत आहे. तर चालू वर्षी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 रोजी पतसंस्थेमध्ये कशा रीतीने कारभार चाललेला आहे तर या पद्धतीचा थोडासा आढावा मी तुमच्यासमोर सादर करत आहे. पतसंस्थेमध्ये यावर्षी जवळजवळ 54,34,000 इतका नफा झालेला आहे. तर पतसंस्थेचे भागभांडवल हे 8,72,85,772 आहे. आणि अशा रीतीने पतसंस्था ही अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे कामकाज. आणि लाभांश वाटपही आता आपण पुढच्या महिन्यात करणार आहोत आणि त्याच्या संबंधीचा अधिकची माहिती जी आहे ते या पतसंस्थेचे व्यवस्थापक बापू परदेशी सर तुम्हाला आता देतील. नमस्कार. शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण या पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये पतसंस्थेच्या अध्यक्षा शेरकर मॅडम आणि पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक मुळे सर यांच्यासह मी व्यवस्थापक परदेशी आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आणि आभार मानतो. आणि पतसंस्थेची जो लेखाजोखा आहे 1/4/2025 ते 31/3/2026 या आर्थिक वर्षामध्ये पतसंस्थेचं लेखापरीक्षण पूर्ण झालेलं आहे. पतसंस्थेचे लेखापरीक्षण पॅनलवरील लेखापरीक्षक अर्जुन पांडुरंग मलगे यांनी पूर्ण केलेलं असून पतसंस्थेला अ वर्ग प्राप्त झालेला आहे. त्यांनी जे लेखापरीक्षण केलेलं आहे त्याबाबत मी पतसंस्थेची पुढील प्रमाणे आपणास माहिती देत आहे. आमच्या पतसंस्थेचे 31 मार्च 2026 अखेर 263 सभासद आहेत. खेड तालुक्यातील आमच्या 29 माध्यमिक विद्यालय आहेत. त्या माध्यमिक विद्यालयांची यादी जवळजवळ 29 विद्यालयांची यादी आहे. मी आपणास वेळेबाबी सादर करू शकत नाहीत, परंतु 29 शाळा या आमच्या पतसंस्थेच्या सभासद आहेत. 263 सभासद आहेत. पतसंस्थेचं 31 मार्च 2026 अखेर जे खेळतं भांडवल जे टर्नओव्हर आहे तो आमचा 8,72,85,772 इतका आहे. संस्थेच्या सभासदांचं वसूल भागभांडवल जे आहे ते 4,97,78,700 इतकं आहे. सभासदांची कायम ठेव पतसंस्थेमध्ये 1,19,14,100 इतकी आहे. सभासदांची मुदत ठेव पतसंस्थेमध्ये 54,72,352 आहे. आमच्या पतसंस्थेने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चाकण शाखा या ठिकाणी ना परत ठेव म्हणजे NRD गुंतवणूक 83,63,105 इतकी केलेली आहे. त्याचप्रमाणे PDCC बँक चाकण शाखा या ठिकाणी पतसंस्थेने 60 लाखाची मुदत ठेव गुंतवणूक केलेली आहे. आणि पतसंस्थेच्या सभासदाकडून दीर्घ कर्ज 6,86,28,852 इतकं येणं आहे. त्याचप्रमाणे तातडी कर्ज आम्ही सभासदांना वितरित करतो. 31 मार्च 26 अखेर 6,84,461 इतकं येणं आहे. आणि पतसंस्थेला 31 मार्च 2026 अखेर 54,34,747 इतका नफा झालेला आहे. आपण नुकतंच या ठिकाणी माहिती घेतली की आमच्या पतसंस्थेच्या अध्यक्षा शेरकर मॅडम यांनी पतसंस्थेची मासिक मीटिंग संचालक मंडळाची पुढील महिन्यामध्ये घेण्याचा निर्धार केलेला असून लवकरच सभासदांना आम्ही लाभांश जाहीर करणार आहोत. लाभांश जाहीर झाल्याच्या नंतर लगेचच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येईल. त्याबाबत सर्व माहिती आपणास पतसंस्थेचे माजी सचिव आणि ज्येष्ठ संचालक मुळे सर आपणास सांगतील आणि सर्वांचे आभार मानतील. निश्चितच खेड तालुक्यातील ही एक अग्रगण्य पतसंस्था आहे आणि स्थापनेपासून सतत अ वर्गामध्ये ही पतसंस्था कार्यरत असून या संस्थेला कायमच अ दर्जा ऑडिट वर्ग मिळालेला आहे. स्वर्गीय सुरेश बाबूजी कड यांनी या पतसंस्थेची स्थापना करून तिचा फार मोठ्या प्रमाणावर विस्तार केलेला आहे. खेड तालुक्यामध्ये एक अग्रगण्य पतसंस्था की जी फक्त 18% कामकाज करते. कुठलाही अवास्तव खर्च नसतो
आणि केवळ 8% सभासदांना चांगल्या प्रकारचा डिव्हिडंड दिला जातो. साधारण 9% प्रमाणे डिव्हिडंड या ठिकाणी वाटप केलेला आहे मागील वर्षी. संस्थेचं कामकाज हे कॅशलेस आहे. सर्व व्यवहार पारदर्शकपणे आणि बँकेमार्फत होतात. कटिंग ही प्रत्येकाची पगारातून होते, तीही बँकेत जमा होते. कर्ज वितरणही बँकेत केलं जातं आणि केवळ 8% ही पतसंस्था अत्यंत काटकसरीने सर्व संचालक मंडळांनी चालवलेली आहे. ही पतसंस्था पुढे नेण्यासाठी सर्व सभासद, ठेवीदार आणि संचालक मंडळ यांचं कार्यतत्परता, कार्यकुशल व्यवस्थापक यांचं सर्वांचं फार मोठं योगदान आहे. यापुढेही आपण अशाच चाकणमधील किंवा या परिसरातील ज्या नावाजलेल्या संस्था आहेत यांचे अनेक प्रकारच्या मुलाखती आपण चालना देण्यासाठी लोकांना घेणार आहोत आणि आपल्या भेटीस येणार आहोत. धन्यवाद.